मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे कारण आपल्याला रिफ्रॅक्शन शिकायचं आहे. रिफ्लेक्शन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला होता. या टॉपिकमध्ये या लेक्चरमध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन शिकायचं आहे. आता तुम्ही 9वी 10वीला तुम्हाला माहिती आहे की लाईट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते तेव्हा थोडीशी बेंड होते. जसं की ही इमेज, याच्यामध्ये जो पेन्सिल ठेवलेला आहे तो बेंड झालेला दिसतो. या फिनॉमिनाला बोलायचं रिफ्रॅक्शन. आणि हा रिफ्रॅक्शन आपण सिंपल रेजने आपण 10वीला गेला होता. इथे नॉर्मल काढली होती, इथे आय आणि आर हे आपण सगळं शिकलो होतो. पण आपल्याला ह्या लेसनमध्ये आपल्याला वेव्ह थिअरी यूज करायची आहे आणि हाच फिनॉमिना प्रूफ करायचा आहे. कुठला फिनॉमिना? साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू N2 अपॉन N1. N2 अपॉन N1 म्हणजे काय? कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे आपल्याला प्रूफ करायचं, पण वेव्ह थिअरी यूज करायची. ओके, सिंपल, just simple, don't worry about that. ओके, आर यू रेडी? राईट. इमॅजिन करा, इकडून एक वेव आली डिस्क्याव, इकडून एक वेव आली डिस्क्याव. ही वेव आली, त्याचा हा वेव फ्रंट आहे, AB नावाचा वेव फ्रंट. अशी लाईट आली. मागच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला लगेच कळेल हे काय आहे ते, कारण आपण लाईटला वेव कन्सिडर केलेला आहे. मग जर वेव असेल तर हा त्याचा वेव फ्रंट आहे WF. हे बघा, हे वेव आलेली आहे आडवी. तुम्हाला जर पॅरलल वाटत नसेल तर एक काम करतो, इकडे एक लाईन खेचतो. ओके, ही वेव आलेली आहे. आता ही वेव फ्रंट अशी पॅरलल पुढे 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 ट्रॅव्हल करणार आणि या पॉईंटपर्यंत येणार. ओके, इथे आला A पॉईंट, इथे आला B पॉईंट. ओके, आता इथं काय बघा, ही वेव फ्रंट पुढे सरकली, लाईटच्या स्पीडने पुढे सरकणार. ही AB वेव फ्रंटचा जो A पार्ट आहे तो मीडियम आता चेंज करणार, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंट्री करणार. पण त्याच वेळी हा B पॉइंट आहे वेव फ्रंटचा, तो अजून सुद्धा एअर मध्येच राहणार, कारण तो पाटी आहे. ऑब्लिकली इन्सिडेंट केलंय ना, तो पाटी राहणार. आता काय होतं बघा, जेव्हा लाईट वेव एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करतं आणि जर ते मीडियम जास्त डेन्स असेल तर लाईटचा स्पीड हा स्लो डाऊन होतो. लाईटचा स्पीड स्लो होतो. जर मीडियम चेंज करत असेल, मीडियम डेन्स असेल तर स्लो डाऊन होणार. आणि दुसरं तुम्हाला एक इमॅजिनेशन सांगतो, इमॅजिनेशन. ओके, इमॅजिन करा, ही एक बैलगाडी आहे आणि ही बैलगाडीची 2 चाकं आहेत. ओके, बैलगाडीची 2 चाकं आहेत, बैलगाडीची 2 चाकं आहेत, बैलगाडीची 2 चाकं इथं आले. ओके, आता बैलगाडीचं हे जे उजवं चाक आहे ते पहिलं या मीडियममध्ये एंटर करणार, कारण हे चाक अजून पाठी आहे, त्याला अजून डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. आता इमॅजिन करा, हा डेन्स मीडियम म्हणजे हा खडबडीत रस्ता आहे, हा रफ रस्ता आहे, हा रफ रस्ता आहे आणि हा गुळगुळीत रस्ता आहे, एअरमधून डेन्समध्ये ट्रॅव्हल करत आहे. इमॅजिन करा की डेन्स हा रफ रस्ता आहे. आणि जेव्हा ही बैलगाडीची बुलकाटची टाकं नाही चाकं, आता हे चाक जेव्हा याच्यामध्ये एंटर करेल तेव्हा खडबडीत रस्त्यामुळे हा स्लो डाऊन होणार. हा माझा फिंगर दिसतोय, तो स्लो डाऊन होणार. आणि B हा अजून एअरमध्येच आहे, त्याचा स्पीड जास्त, म्हणजे इकडचा स्पीड जास्त असेल आणि इकडचा स्पीड स्लो डाऊन होणार. मग त्याच्यामुळे काय होणार, ही जी बैलगाडी आहे ती अशी टर्न घेणार, अशी तिरकी होणार. मग तो रस्ता असा होणार, असा मूव्ह होणार. का ते समजलं? हे सरळ जायला पाहिजे ना, पण असा थोडा बेंड का होतो? कारण याचा एक पार्ट रफमध्ये म्हणजे डेन्समध्ये जातो आणि B पार्ट अजून एअरमध्ये आहे. त्याचा स्पीड फास्ट आहे, याचा स्पीड स्लो आहे. या दोघांचा इफेक्टमुळे हा थोडा बेंड होतो. ओके, पुढची मजा ऐका. ओके, हा इथून जो स्पीड आहे या लाईटचा एअरमधला स्पीड मी समजा V1 कन्सिडर केला. ओके, आणि इथलं हे समजा डिस्टन्स काढायचं, तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड किती आहे? V1. समजा इथून इथपर्यंत 2 सेकंद लागले किंवा T टाइम लागला, T1 म्हणजे हे डिस्टन्स किती झालं? V1T. B to E हे डिस्टन्स मी V1T करतो. आता ह्या त्याच टाइममध्ये, तर मित्रांनो, ही जे या AB वेव्ह फ्रंटचा जो A साईड आहे तो डेन्सरमध्ये एंटर केला, याचा स्पीड कमी होतो. हा T टाइममध्ये इथून इथपर्यंत जाणार आहे, पण तेवढ्याच सेम T टाइममध्ये हा कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. इमॅजिन होतंय का? का कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? आता इथं V1 स्पीड आहे, इथं स्पीड चेंज होणार किती? V2T. हे समजा हा B असेल तर हा A D पकडतो. बघा, T टाइममध्ये इथून हा इथपर्यंत जातोय, पण तेवढ्याच T टाइममध्ये हा एवढूसा डिस्टन्स कव्हर करतोय, कारण लाईटचा स्पीड डेन्सरमध्ये स्लो डाऊन होतो. इथे हा डेन्सर आहे, हा जो ब्लू कलरचा दिसतो ना, ब्लू कलरचा, तो डेन्सर पार्ट आहे. ओके, आता इथून ही नवीन वेव्ह फ्रंट
चालू होणार, ही नवीन वेव्हफ्रंट चालू होणार आणि पुढे पुढे अशी ट्रॅव्हल करणार. आता याच्यामध्ये आपल्याला जिओमेट्री यूज करता बघा. इथून मी नॉर्मल ड्रॉ केली, अशी नॉर्मल ड्रॉ केली, नॉर्मल. तर हा होईल अँगल आय आणि हा अँगल आर, अँगल ऑफ इन्सिडेंट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता गंमत बघा, आता गंमत बघा. हा पूर्ण 90 आहे, दिसतोय हा बघा, हा 90 आहे, त्यातला हा आय आहे. मग हा किती होईल मित्रांनो, हा 90 मायनस आय होणार हा. ओके. आता परत बघा, हा पूर्ण, हा 90 आहे, त्यातला हा 90 मायनस आय असेल, तर हा सुद्धा आय होईल. कसं काढलं बघा. ओके. आता बघूया, आता खालच्या ह्याच्यातमध्ये या. हा पूर्ण इथून इथपर्यंत 90 आहे, त्यातला हा आर असेल, तर हा होईल 90 मायनस आर होईल. आता बघा, ट्रायंगल ए डी ई मध्ये, ट्रायंगल ए डी ई मध्ये दुसरा ट्रायंगल ए डी ए, त्याच्यामध्ये बघा 90 मायनस आर, 90, हा होईल आर अँगल तयार होईल. जिओमेट्री तिघांची ॲडिशन करून बघा 180, तर हा अँगल तुम्हाला आरच भेटणार. ओके. अँगल, आता बघा, अँगल बी ए ई इज इक्वल टू आय अँड अँगल ए ई डी इज इक्वल टू आर. अजून काय ठरवलंय, बीई इज इक्वल टू V1T डिस्टन्स आहे आणि ए डी, हा बघा, हा ए डी हे डिस्टन्स V2T आहे. ओके. एवढी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केलेली आहे. आता बघ, मला जे दोन ट्रायंगल दिसतात, ट्रायंगल नंबर फर्स्ट आणि ट्रायंगल नंबर सेकंड, त्याच्यामध्ये साइन आयचा फॉर्म्युला यूज करतो. दोघांमध्ये साइन अँगल, ट्रायंगल ए बी ई, साइन आय बघा. ओके. हा साइन आय मीन्स अपोजिट साइड, V1T डिवायडेड बाय हायपोटेनस कोण आहे, ए ई, हा हायपोटेनस आहे, ए ई जरा व्यवस्थित काढतो, हायपोटेनस आहे. आता ह्या 2 नंबर ट्रायंगलमध्ये सेम फॉर्म्युला, इन ट्रायंगलचं नाव काय, ए डी ई. याच्यामध्ये परत मी साइन आर यूज करतो. साइन आर म्हणजे अपोजिट कोण आहे, ही लेंथ ए डी किती आहे, V2T डिवायडेड बाय हायपोटेनस कोण आहे, ही बघा, ही ए ई. आता साइन आय आणि साइन आर एकमेकाला डिवाइड करतो. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू V1T डिवायडेड बाय ए ई साइन आर, V2T डिवायडेड बाय तोच ए कॅन्सल, राहिलं काय, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू V1T अपॉन V2T, टी ला टी कॅन्सल, मग राहिलं काय, V1 अपॉन V2. आता बघा, रिफ्रॅक्टिव्ह, कुठला रिफ्रॅक्टिव्ह, इथं लक्ष द्या, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1, समजा मी वरच्या N1 मीडियम आहे, मीडियम फर्स्ट, त्याचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, स्पीड ऑफ लाईट डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आहे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. मी V1 ला इकडे आणतो, V1 इज इक्वल टू C अपॉन N1 झाला. त्याचप्रमाणे मी V2चा पण कॅल्क्युलेट करू शकतो, C अपॉन N2 असा कॅल्क्युलेट करू शकतो. आता V1 V2 याचा रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू मी या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये ठेवतो. साइन आय डिवायडेड बाय साइन आर, V1 C अपॉन N1, C अपॉन V1 C अपॉन N1, आणि नंतर काय, V2 काय, C अपॉन N2 वरती जाणार, C ला C कॅन्सल, साइन आय डिवायडेड बाय साइन आर इज इक्वल टू N2 अपॉन N1. याचं जर मी क्रॉस मल्टिप्लाय केलं, N इंटू साइन 1, N1 इंटू साइन आय इज इक्वल टू N2 इंटू साइन आर, हे दोन्ही कॉन्स्टंट असतात. वी प्रूव्ड रिफ्रॅक्शन बाय ह्युजेन्स वेव्ह थेअरी. लाईट आली, बेंड झाली, स्पीड स्लो आहे, छोटी वेव्ह, छोटी लेन, स्पीड मोठा आहे, तिरका झाला, दोघांमध्ये साइन आय साइन आर यूज करा. इथून आय इथे येणार, इकडचा आर वर 90 मायनस आर, हा आर तयार होणार, आणि ही जिओमेट्री यूज करून मी फक्त साइन आय आपण साइन आर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर बाकीच्या टर्म कॅन्सल केल्या. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲब्सोल्यूट म्हटलं की C स्पीड ऑफ लाईट तो यूज केला, बाकी सगळं कॅन्सल केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. तर अशा तऱ्हेने आपला रिफ्रॅक्शन हा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पोलरायझेशन शिकणार आहोत. छोटीशी पोलरायझेशनची पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन.
पोलरायझेशन म्हणजे काय, पोलराइड्स म्हणजे काय, लाईटची इंटेन्सिटी कशी कमी होते. तुम्ही जे फास्टॅगचे गॉगल यूज करता, हा बघा, त्याच्याने तुम्हाला लाईटचा त्रास का होत नाही जास्त, लाईट डीम का दिसते आणि डोळ्याला थोडं बरं का वाटतं, हे आपण सगळ्या कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत स्टडी करा. गुड बाय.